चला आपण टेस्ट भाग 11 NMS गेज प्रश्न आपण बघत आहोत 28 डिसेंबर 2025 साठी. एक पद याच्यामध्ये चुकीचं आहे ते ओळखायचं लक्षात घ्या. आता अक्षरमालेमध्ये जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं आपले क्रमांक पाठच असतात लक्षात घ्या. 1 3 6 केचा 11 ओचा 15 आणि यूचा 21 सगळ्यात त्रिकोणी संख्येचे क्रमांक अक्षर दिसत आहेत. फक्त एफ केचा 11 येतोय म्हणून के या गटामध्ये बसत नाही लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा आता हे तर वळूनची ABCD दिसते आपल्याला या ठिकाणी. आपण बघूया बघा आता BX कसा आकार आहे पुन्हा BX त्याच्या पुढचं DV त्याच्या पुढचं DV FT इथनं आता HR इथनं HP JP PJ दिले LN बरोबर. म्हणजे चुकणार काय PJ. बघा आकार कसा आलाय हे पण बरोबर आहे पण हे उलट दिलंय. JP असतं तर बरोबर असलं असतं. म्हणजे पर्याय क्रमांक हे येणार PJ दुसरा पर्याय. हे सुद्धा वळूनची ABCDचा आकार दिसतोय. AYB परत त्याच्या पुढचं लगेच 2 नंबरच्याचं AYB त्याच्या पुढचं अक्षर शेवटच्याचे CWD सॉरी CAYB असा आकार आहे बघा. मग CW नाही बरं का इथं CXD आहे. पुढचं बघू मग काय कळेल आपल्याला. G बघा वेगळंच आलं बघा GWH आहे. त्याच्या पुढे जाऊ आपण आता. जे नाही हे पण लय अंतर दिसतं लक्षात. JVK नाही MUN हे देखील नाही. मग आपण दुसरं काहीतरी याचं बघूया लक्षात घ्या. आता पहिलं अक्षर बघू आपण किंवा असं बघूया BC एक सोडलं पुन्हा BC DG 2 सोडले HJ एक सोडलं KM एक सोडलं. म्हणजे याच ठिकाणी 2 सोडलेत बघा EF बघा. आता आपण ह्याचं पहिलं बघू बरं का. AC या ठिकाणी AC एक सोडले पुन्हा CG 2 सोडले बरं का. C आणि G मध्ये 3 सोडले तिथं. परत GJ 1 2 आहेत JM 2 आहेत. म्हणजे सगळीकडे 2 पहिल्या अक्षरात सुटले पाहिजे. मग आता समजा आपण AD घेतलं तर 2 सोडतात बरं का. D घेतल्यावर आता D घेतल्यावर पुढे पण 2 बरोबर सुटतंय 1 2 पुढे तर 2 येत आहेत. म्हणजे इथं D पाहिजे होतं. म्हणजे हे पद चुकले CXD. आलं लक्षात सगळ्यांच्या. आता हे क्रमांकावरून लक्षात येते बघा. कारण तुमचं क्रमांक पाठ असतात ही वर्गच दिसतंय सगळे. 1 बघा 4 8 16 25 ही तेवढं वर्गसंख्या नाही म्हणून एज गटात बसत नाही. पुढचं गणित बघूया आपण. आता इथं बघूया आपण बघा KO तिरकस N त्याच्या पुढे IKO तिरकस IQR इकडे उलट आहे. Gचं बघू GST याच्यासारखंच आहे बघा. परत EUV याच्यासारखंच आहे. बघा CWX पहिल्याचाच आकार तेवढा वेगळा म्हणून KO N करेल. पर्याय क्रमांक 2. ओके. खूप सोपे असणार आहेत. व्यवस्थित अक्षरमालेमध्ये आपल्याला त्यांच्या क्रमांकानुसार
वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले त्याच्यामध्ये कोणते बसतात हे बघून या प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. ओके.